श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हा एका शिष्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस, कारण याच दिवशी शिष्य आपल्या गुरुविषयीचं आपलं प्रेम व्यक्त करतो आणि आपल्या गुरुला आपलं गुरुपद देतो. त्याचप्रमाणे आपण स्वामी भक्तसुद्धा स्वामींना गुरुपद देतो आणि मीही तेच केलं. स्वामींची पूजा केली, त्याच्यानंतर एक नारळ घेतला आणि एक फूल घेतला आणि पानविडा घेतला आणि तो स्वामींपाशी समोर धरून स्वामींना प्रार्थना केली की स्वामी महाराज, जे पण आज मी काय आहे ते तुमच्यामुळे आहे. ज्या पण काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या पण तुमच्यामुळे घडलेल्या आहेत आणि ज्या आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत जे काय माझ्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग घडणार आहेत तर त्यामध्ये तुम्ही मला साथ द्यावी आणि माझं गुरुपद स्वीकारावं अशी मी स्वामींना विनंती केली आणि स्वामींपाशी तो नारळ ठेवून दिला. आता हा नारळ काय करायचा, तर नारळ तो तुम्ही दुसऱ्या दिवशी मठात जाऊन ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. बाकी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.